आँखों में सपने सजाए, छुपके से दिल में समाए, हवाओं में खुशबू छोड़ गई वो हंसी. गाइज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. आणि आत्ता तुम्हाला दिसत असेल तयारी माझी, बॅग वगैरे घेतली आहे. आम्ही परत एक नेक्स्ट ट्रिप, हो आम्ही परत एक नेक्स्ट शॉर्ट ट्रिप करतो आहे. सो कुठे चाललो आहे पाहण्यासाठी कनेक्ट राहा. आणि आज माझ्या मम्मीचा बर्थडे आहे. अनलकीली मम्मींना पण मम्मीची इच्छा होती की नाही मम्मी पण येतील, पण अनफॉर्च्युनेटली आजी पणजी आई आमच्या आजारी आहेत आणि घरी कोणीतरी थांबायला पाहिजे म्हणून मम्मी थांबतायत. सो म्हणून मम्मीला येणं पॉसिबल होणार नाही आहे. पण लवकरच मम्मी आपण नेक्स्ट ट्रिप मम्मीसोबत करूया. आणि खूप एक्साइट. हे बघ, ही बघ बाबा. अति कटली. बाबाला भेट ना. ए बाबा आलेत ना. बाबाला बेटा हक कर. पादे बाबाला पादे. आले. बाय. मम्मी आली आहे गाडी घेऊन. आम्ही इथे थांबलोय. माऊच्या इथे पार्किंग करणार आहे. आम्ही इथे खेडच्या. मला काहीच नाही घ्यायचं. एवढं तुला काय घ्यायचं? काय लस्सी? लस्सी इथे खेडच्या टोलनाक्याच्या इथे खूप छान लस्सी भेटते. घरगुती असते ना त्यांचं. आणि जर कोणाला रस्त्यात ते त्यांना छोटंसं स्टॉल आहे पण टेस्ट इज व्हेरी नाईस. हॅलो. मागे असं टोलनाका आहे. अच्छा, एक्झॅक्टली राजगुरुनगर टोलनाक्याच्या एक्झॅक्टली या साईडला, लेफ्ट साईडला. बबडू खायची ना लस्सी? सांगा ना लस्सी. मम्मी मला बॅस्टिनला फोटो घे वाटलं तर. फोटो नाही, मला फुल ट्राय करायचं. छान करते ना. रेडा मला बॅस्टिनला जायचं. मग हिला एकटीला सोडा तिथं. बाकीची चला चिवक्र हिला एकटीलाच खेळू दे तिथं. बॅचलर पार्टी डॅडा नाही. आता डेडा एक शब्द सुद्धा बोलणार नाही का तर डेडाची जेब खाली होते म्हणून डेडा. असं काय नाही. आता मी जर बोललो चला बास्टिनला चला, तर मला काय अडचण आहे का? बिल तर तुम्ही देणार आहे. मला काय गाडी फक्त चालवायची सारथी मी आज. मम्मी तू बिल द्यायच्या वेळेस हो दोनों को पकडो मैं तो बुड्ढी हूँ. मम्मी पण म्हणू लागेल तिच्या. आजी बास्टेन. आजीला म्हणा आज पार्टी तुझ्याकडनं आहे. हो पार्टी दे ना. गिफ्ट आमच्याकडनं आहे आणि केक आमच्याकडनं आहे. ना तो केक घेऊच नका. खाल्लाय सकाळी मी. त्याच्याऐवजी दुसरं काही नको. घेतलं तरी चालेल पण कंटाळा आला. डेडा आई. ओ माय गॉड. डेडा आई. बोली काय? हा डेडा आई. आई. डॅडा आई कशी बोलते? तू म्हण. पुढं असेल ना तिला. इथे एक नंबर फिश बनवून भेटतात आणि तुम्हाला ताजे फिश पण भेटतात कारण फिश मार्केट आहे. तुम्ही फिश घेऊन ते बनवायला देऊ शकतात. एक नंबर आहे. पुण्यातलं बेस्ट फिश स्पॉट म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि हे आमच्या ह्यांनी सर्च केलेलं आहे.
40 रुपयाची करली. सुरमई मम्मीसाठी शॉपिंग केली, कुर्ता घेतलाय मम्मी. ओले माझे बोलू होते औषध चालू आहे. कुठलं फ्लेवर घ्यायचं? कुठला आहे हा? भीमसेन फ्लेवर आहे, छान आहे हा. कोणाला घेते? देवसेनाला. अच्छा, हा मग अशी ती झोपली होती ना. मम्मी त्या दादांना विचारत होती मागे जे आहे लाईटमध्ये दिसतं ॲक्च्युली ते सिगरेट आहे, पण मम्मीला असं वाटलं की ते सोप्स आहेत. विच इज व्हेरी फनी, कारण ते एवढं छान ठेवलं आहे लाईटमध्ये. कशामध्ये टाकायचं आहे ते? वायफरमध्ये टाकायचं का लिक्विड? बघू कुठलं आहे. अच्छा, ते बघू. स्पीड बॅग्स इझी क्लीन. ब्रेक अँड क्लच साफ करायचं. ब्रेक अँड क्लच छान आहे, सगळं कारचं दिले ॲक्सेसरीज. करणार आहे आणि देन मग घरी जाणार आहे. आणि असा ओव्हरऑल पद्धतीने मम्मीचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. आणि प्लॅन तर खूप वेगळा होता सेलिब्रेशन करायचा, पण अनलकीली मम्मीला यायला लेट झालं, कारण मम्मीचा फ्रेंड्स आलेल्या सेलिब्रेशन करायला आणि मम्मीची आज भिशी पण होती. सो मम्मी तिकडे पण गेलेली. सो मग आम्हाला सकाळी 8ला निघायचं होतं, आम्हाला वाजलेच 1 निघता करता. सो पॅकिंग केलं आहे आम्ही, सगळं आणलं आहे. आईस्क्रीम घेतली मम्मीने. ती झोपली हां. रडायचं नाही, हसून दाखव, हसून दाखव. आम्ही कोणाला आवडतं. आता आलेलो आहे आकाश हॉटेल येथे, जे माझे सगळ्यात फेवरेट हॉटेल आहे. कुठे गेलं तरी आकाशला गेलं किंवा थांबणार नाही असं होणार नाही. सो आलो आहे आकाश हॉटेल. जर कोणी पुणे नाशिक हायवेला जर ट्रॅव्हल करत असेल तर डू विजिट आकाश हॉटेल. खूप येस बोलायचं तुला, खूप छान टेस्ट आहे प्रत्येक, आणि वाईब इथल्या इतक्या पॉझिटिव्ह आहेत, स्पिरिच्युअल. माहिती का दुसरं काय माहिती? इथल्या वाईब इतक्या पॉझिटिव्ह आणि इतके फ्रेश आहे ना. इथे हॉल्ट नक्की घ्या जर तुम्ही नाशिकला ट्रॅव्हल करत असाल, किंवा नाशिकवरनं शिर्डीवरनं किंवा त्या साईडने तुम्ही पुण्याला ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला आकाश प्युअर व्हेज लागेल. देवसेन नाला सारखं घ्यायचं का बबडू? बेव देते ना कसं आहे गाईज हक्का नूडल्स ऑर्डर केले आहेत. लहान मुलांसाठी हा मागे आम्हाला माहिती आहे. आज खूप दिवसात मम्मी आहे बरोबर, म्हणून नेहमीच आम्ही आलो की व्हेजीज घेतच असतो. आज काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं, म्हणून मुलांना आज थोडंसं टेस्टसाठी देत आहे. तू बरोबर ना.
ऑफिसमधून आल्यानंतर ना रोज मी त्यांना पॅम्पर सेशन असतो, म्हणजे आल्यावर त्यांना पाणी, कॉफी, चहा. आणि आज ते सकाळी गेलेत. त्यानंतर न त्याची तयारी मी केली होती. हा फक्त डिनर करायचा बाकी होता. सो प्रिपरेशन अर्धी करूनच मी आलेली. सो जास्त वेळ नव्हता. सो मी पटकन रेडी झाले, त्यांना रेडी व्हायला सांगितलं आणि आम्ही मंदिराकडे गेलो. सो आज कॉफी घेतली नाही आणि ते ऑलरेडी खूप टायर्ड आहे. सो मी विचार केला की आज बाहेर काहीतरी थोडंसं स्नॅक स्पॉन्सर मी आहे. आज खूप दिवसानंतर ना मी डॅडीसाठी छोटीशी ट्रीट म्हणू शकतो आपण. आणि अजून एक वन मोर गिफ्ट आहे डॅडीसाठी, जे मी 1.5-2 महिन्यांपूर्वी बोललेली. खूप दिवस झाले डॅडीसाठी काही शॉपिंग केली नव्हती, सुदर्शनसाठी काहीच घेतलेलं नव्हतं, म्हणजे माझ्याकडनं मी काही गिफ्ट केलेलं नव्हतं. सो ते पण तुम्हाला लवकर पाहायला भेटेल. सो पुढचे ब्लॉग पण आमचे पाहत राहा. काय केलं हे? सो सगळे फॅमिली आलेली आहेत खाली. आणि दरवर्षी रांगोळी होळीच्या साईडने मी काढते, पण आज मुलींचं आवरायचं होतं, माझं आवरायचं होतं. तर डॅडींनी इतकं छान व्यवस्थित हे केलं आहे. आणि सासऱ्यांनी आणि डॅडींनी मस्त तयारी केली आहे. मोठी होळी होणार आहे. चला बघू. गेल्या वर्षी एकटीचीच गडबड होती, आता दोघी. इकडे या बाळा. जा बाप्पा कर, जा आजी का, जा उठ आजी का, जा बाप्पा करायला. जा जा चल जा जा बाप्पा करू मग, बाप्पा अरे बसत असेल पायाला. करा बाबा. The next day. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मी आत्ता आलेली आहे निरगुडसरला, जस्ट पोचली आहे. असं उतरायचंय का? खाली उतरायचंय जिजा? ओ माय गॉड, रडती का बाबू? एडी गप 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 गप. शांत शांत. पूजा, माझी बहीण इमोशनल झाली. दोघी पण बहिणी पप्पांच्या खूप क्लोज होत्या. म्हणजे मोठे पप्पा त्यांच्यासाठी काय आहेत ना, हे ते शब्दात नाही सांगू शकत. असं ते एकदम दरवर्षी नाही, असं काही पण सण असेल, काही असेल, पप्पांची आठवण आल्याशिवाय त्यांना राहत नाही. कारण पप्पांनी असं कधी अंतर दिलं नाही. मी काय त्या काय, आम्ही सगळे एकच, असं पप्पांनी आतापर्यंत जीव लावलाय सगळ्या पोरींना. सो ती थोडी इमोशनल झाली.